मंडळी, बाहेर मस्त पाऊस असा लागतोय आणि तरी मला चिकन असं करायचं खूप भारी लागतं. भाकरी चपाती भाताबरोबर सुद्धा एकदा या प्रकारे तुम्ही करून पहा. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? तर आज आपण पाहणार आहोत गावठी कोंबड्याचं कालवण. आणि हे कालवण एवढं मस्त लागतं ना, या पद्धतीने केलं तर तुम्ही नेहमी कराल. बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त असं कालवण करायचं खूप छान लागतं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 किलो गावठी चिकन आणलेलं आहे आणि गावठी चिकनचा रस्सा खूप छान लागतो आणि चवीला तर जबरदस्त लागतो. तर हे आता स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 पाण्यामध्ये. स्वच्छ धुवून झालेलं आहे. हळद, आलं लसूण पेस्ट 1 ते 1.5 चमचा, चवीनुसार मीठ घेऊया. 1 चमचा होममेड मसाला लाल मिरची पावडर घ्यायचा आहे आणि चिकन मसाला 1 चमचा घ्यायचा आहे. 2 चमचे घेतलात तरी काही हरकत नाही. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करत ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास ठेवलात तरी काही हरकत नाही. आता हे चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. वाटणामध्ये 1 सुकं खोबऱ्याची कवड, 2 मोठे कांदे, अर्धा टोमॅटो, लसूण, आलं आणि 1 हिरवी मिरची. खडे मसाले आपल्याकडे जे असतील ते घ्यायचे. 7 ते 8 लवंग, 7 ते 8 मिरी, 1 ते 2 दालचिनीचे तुकडे, 1 चमचा धने आणि बडीशेप, 1 चमचा खसखस. आता हे कट करून झालेले आहेत सर्व. हे आता भाजून घेऊया. याच्या आधी आपण खडे मसाले भाजून घेऊया तेल न टाकता. खसखस आपल्याला शेवटी भाजायचं आहे, नाहीतर खसखस काळा पडतो. आपल्याला हे भाजून झालं. हे 2 ते 3 मिनिटं भाजून झाल्यानंतर आपल्याला जे कांदा वगैरे खोबरं ते परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं. आता आपण खसखस घालूया. खसखस फक्त 2 सेकंद परतून घ्यायचं आहे. आता या कढईमध्ये 1 चमचा तेल, लसूण, आलं 2 मिनिटं परतून घेऊया. त्यानंतर कांदा, 2 कांदे इथे घेतलेले आहेत. कांदे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची घातल्यामुळे खूप झणझणीत मस्त अगदी चिकन होतं. आता हे 5 ते 6 मिनिटं कांदा परतून झालेला आहे. कांदा काढून घेऊया. अर्धा चमचा तेलामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो इथे असंच ठेवणार आहे कच्चा. थोडी कोथिंबीर घालूया म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आता हे भाजून झालेले हे आता थंड करत ठेवूया. हे थंड होतंय तोपर्यंत आपण खडे मसाले मिक्सरला लावून घेऊया. चिकन 1 किलो आहे म्हणजे खडे मसाले हे पावडर सर्व यूज करणार आहे. एकदम बारीक करायचे आहे. तर आता इथे कांदा खोबरा मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे. मंडळी, कांदा खोबऱ्याचं वाटण या प्रकारे तयार करा म्हणजे खूप चिकन चवीला अप्रतिम लागतं. यामध्ये अर्धा टोमॅटो ॲड करूया आणि एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. या प्रकारे बघू शकता तुम्ही. गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल घेऊया. 2 कांदे एकदम बारीक कट करायचे आहेत. 3 ते 4 मिनिटं परतून झाल्यावर यामध्ये चिकन ॲड करायचं आहे. चिकन व्यवस्थित तेलामध्ये आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला परत मसाले ॲड करायचे आहेत. होममेड मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि आपण खडे मसाले मिक्सरला लावलेले आहेत ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि जरासं त्यानंतर मीठ घालायचं आहे, कारण ऑलरेडी आपण मॅरिनेटच्या मीठ लावलेलंच होतं, त्याप्रमाणे आपल्याला मीठ जरासंच घालायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवायचं म्हणजे तेल चांगलं सुटेल. मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे जसं तुम्हाला ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे पाणी गरम ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यामुळे चिकन लवकर पण शिजतं आणि तरी पण छान येते. पाणी ॲड केल्यानंतर 10 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं. त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया आपण.
10 मिनिटानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते ॲड करायचं आहे। मंडळी, पावसामध्ये मच्छी फ्रेश नसतात, त्यामुळे तुम्ही हे चिकन एकदा घरी नक्की ट्राय करा। आता हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे वाटण मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तेच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि परत 10 मिनिटं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। जरासं मीठ घालूया फक्त। मस्त 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चिकन खूप छान शिजलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि 2 तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या भाजणार आहे। तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्याबरोबर हे चिकन तर मस्तच लागतं। इथे भाकऱ्या इथे दोन्ही भाजून झालेले आहेत। आता गरम गरम जेवायला घ्यायचं। मस्त अगदी तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। गरम गरम खावंसं वाटतंय। बाहेर भरपूर पाऊस पडताना हे चिकन खाण्यात खूप मजा वेगळीच असते। तर इथे सफेद कांदे घेतलेले आहेत। हे कांदे मार्केटमध्ये भेटतात। हे शाकाहारी मांसाहारी जेवणाबरोबर सुद्धा खूप छान लागतात। तर हे चिकन कसं वाटलं कमेंट करून सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।